सुवर्ण दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी दुपारच्या या बातम्यांमध्ये आपण बघणार आहोत। समीर वानखेडेंसंदर्भातली सुरुवातीला बातमी आहे, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। समीर वानखेडेंना एनसीबी साठी मुदतवाढ नाकारण्यात आलेली आहे। केंद्रीय गृह खात्याने वानखेडेंना मुदतवाढ नाकारलेली आहे। समीर वानखेडे पुन्हा त्यांच्या कॅडरमध्ये जातील अशी माहिती आहे। वानखेडेंची ईडी एडीजी म्हणून होऊ शकते नियुक्ती अशी ही माहिती मिळते आहे। एनआयएचे डीजी म्हणूनही समीर वानखेडेंच्या नावाची चर्चा आहे। समीर वानखेडेंसंदर्भातली माहिती आहे, महत्त्वाची बातमी आहे। एनसीबी साठी मुदतवाढ मिळणार नाहीये समीर वानखेडेंना, ती केंद्रीय गृह खात्याने नाकारलेली आहे आणि समीर वानखेडे पुन्हा एकदा त्यांच्या कॅडरमध्ये जाऊ शकतात अशी माहिती मिळते। वानखेडेंची ईडी एडीजी म्हणजे ईडीचे एडीजी म्हणून नियुक्ती होऊ शकते किंवा एनआयएचे डीजी म्हणून सुद्धा समीर वानखेडेंच्या नावाची चर्चा आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अजित, एनसीबी संदर्भातली मुदतवाढ नाकारण्यात आलेली आहे गृह खात्याकडून आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे दोन गोष्टींसाठी ईडी एडीजी आणि एनआयएचे डीजी म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे। या दोन्ही गोष्टींविषयी काय सांगाल? सुवर्ण, आधी त्यांना एक्सटेन्शन का दिले गेले नाही, मुदतवाढ का दिली गेली नाही या मुद्द्यावर स्पष्टीकरण करतो। खरं तर दोन वेळा एनसीबीचे संचालक मुंबई झोनचे होते समीर वानखेडे यांना दोन वेळा केंद्रीय गृह खात्याकडून त्यांना मुदतवाढ दिली गेली होती। या दरम्यान सुशांत सिंह राजपूत असेल किंवा समीर खान असेल किंवा आर्यन खान असेल अशी वेगवेगळी प्रकरणं जी आहेत ही प्रकरणं समीर वानखेडे यांच्या कारकिर्दीमध्ये झाली होती आणि सर्व प्रकरणं पुढे जाऊन वादग्रस्त आहेत। कशा पद्धतीनं त्या प्रकरणामध्ये अनेकांना अडकवण्यात आलेले असे आरोप जे आहेत ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते। आपण सर्व ते पाहिलेलेच आहेत। वारंवार त्यांनी आरोप केले होते। या सगळ्या आरोपांनंतर वारंवार समीर वानखेडे यांची बदली करण्यात यावी, त्यांची चौकशी करण्यात यावी, त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी विविध मागण्या ज्या आहेत या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्या होत्या। त्यानुसार समीर वानखेडे यांची खातेनिहाय चौकशी झाली देखील। त्यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा चार्ज काढून देखील घेतला, म्हणजे अंश काढून घेतल्याचं दाखवलं गेलं, मात्र म्हणजे फक्त त्यांच्याकडे रिपोर्टिंग करू नये तपास अधिकाऱ्यांनी एवढंच फक्त केलं, पण ओव्हरऑल त्यांचं मार्गदर्शन त्या प्रकरणात घ्यावं अशा पद्धतीची चातुर्मातुर कारवाई त्यांच्यावर केली। कारवाई म्हणण्यापेक्षा त्यांना हे केलं। आता राहिला मुद्दा की समीर वानखेडे जर एनसीबीतून गेले तर त्यांना कुठल्या पदी त्यांची नेमणूक करण्यात येईल। तर आता सर्वात पहिलं म्हणजे ईडीचे संचालक जे मुंबई झोनचे संचालक म्हणून जे पद रिकाम आहे, त्याच पद्धतीनं एनआयचे डीजी म्हणून मुंबईचे हे पद देखील रिकाम आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांची नियुक्ती होऊ शकते अशी जोरदार चर्चा आहे। याचं कारण म्हणजे दुसरीकडे आपण पाहिलं तर ईडीकडे अनिल देशमुख यांचं प्रकरण आहे, त्याच पद्धतीनं इतर अनेक असे महाविकास आघाडीतील नेते ज्यांची चौकशी सुरू आहे, ज्यांच्या संदर्भातले अनेक गुन्हे आहेत ते ईडी दाखल केलेले आहेत। तर दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की कारमायकल रोडवरची स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, ज्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं एका वेगळ्या अँगलने तपास करणं गरजेचं आहे असं केंद्रीय तपास यंत्रणांनी मध्ये मत व्यक्त केलं होतं। तर त्या ठिकाणी देखील समीर वानखेडे यांची नियुक्ती होऊ शकते। म्हणजे कुठेतरी एक प्रकारे समीर वानखेडे यांची या ठिकाणी मुदतवाढ नाकारून केंद्रीय गृह खातं आहे ते बॅकफूटवर गेलं आहे असं म्हणण्यापेक्षा ते आता अशा कुठल्या ठिकाणी समीर वानखेडे यांची नियुक्ती करणार आहेत ज्या ठिकाणी पुन्हा समीर वानखेडे जे आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि ज्या दोन प्रकरणांचा उल्लेख आपण केला त्या प्रकरणांसंदर्भात ते ऍक्टिव्ह होऊ शकतील असं आपण म्हणूया। धन्यवाद अजित, आपण सविस्तर याविषयी माहिती दिलीत त्याबद्दल। आता बातमी पाहूयात वणीच्या सप्तशृंगी मंदिराची। लसीकरणाचा एक डोस घेतल्याशिवाय वणी सप्तशृंगी मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही। तसंच 10 पेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाहीये। वाढते कोरोनाचे रुग्ण बघता त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने महत्त्वपूर्ण असा हा निर्णय घेतलेला आहे। मात्र ई पास आणि ऑनलाईन दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे। 10 वर्ष वयोगटाच्या कमी असलेल्या मुलांना आणि 65 वर्ष वयोगटाहून जे अधिक वयाचे आहेत त्या सगळ्या वृद्धांना वणीच्या सप्तशृंगी मंदिरात थेट जाऊन दर्शन घेता येणार नाहीये। सांगली शहर आणि जिल्ह्यामध्ये शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे। 15 ते 18 वयोगटातील साधारणतः 1.5 लाख विद्यार्थी लसीकरणाकरता पात्र आहेत। पहिल्याच दिवशी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे।
येता येणार आहे आणि ह्या लसीकरणाचा फायदा की आम्हाला 10वीच्या एक्झामला भरपूर होणार आहे आणि आमच्या शाळेमध्ये ही लसीकरण राबवली त्यामध्ये सर्व मुलींनी सहभागी झाल्या आणि ह्या लसीकरणामुळे कोणत्याही साईड इफेक्ट होत नाही। मी सर्वांना असं सांगेन की लस घ्या, कारण लस घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्याला कोरोनाचा धोका कमी होतो आपल्याला। आज आमच्या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे। हा लसीकरणाचा पहिलाच दिवस आहे। आज आम्हाला कोवॅक्सिन ही लस देण्यात आली। आज आमचा पहिला डोस झाला, यानंतर 28 दिवसांनी आमचा दुसरा डोस होणार आहे। या लसीकरणाचा एक फायदा म्हणजे आम्हाला परीक्षेच्या बाबतीत एक सकारात्मक दृष्टिकोन भेटेल, कारण 10वी आणि 12वीच्या परीक्षा मागच्या वर्षी कॅन्सल झाल्या, त्यामुळे ह्या वर्षी होतील नाही होतील, त्यामुळे एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला। सांगली जिल्ह्यातल्या लसीकरण मोहिमेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरुसल। राज्यात 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणाचा शुभारंभ झालेला आहे। आज आपण आहोत सांगलीमधील कवठेपरांमध्ये हायस्कूलमध्ये। आपण पाहू शकता की सांगली जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यामध्ये 75 शाळा ज्या ज्युनियर कॉलेज आहेत यांच्यामध्ये लसीकरणाची मोहीम राबवलेली आहे। आपण पाहू शकतो की ज्या 15 वर्षाच्या मुली आहेत त्या मुलींचं लसीकरण इथं सध्या सुरू आहे आणि अशाच पद्धतीने राज्यातल्या इतर किंवा सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शाळेत आणि ज्युनियर कॉलेजमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत लसीकरण अधिकारी विवेक पाटील, यांच्याकडे जाणून घ्या की जिल्ह्यात कशा पद्धतीने मोहीम राबवत आहेत आणि कुठं कुठं मोहीम सुरू आहे। नमस्कार। सांगली जिल्ह्यामध्ये आज 62 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10 तालुके आणि 15 ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत 15 ते 18 वयोवर्ष गटातील मुला-मुलींना लाभार्थ्यांना कोविड लसीकरण कोवॅक्सिन लस देणं सुरू झालेलं आहे। आज साधारणतः 75 ज्युनियर कॉलेज व हायस्कूल 15 ते 20 हजार लसीकरण अपेक्षित आहे। एकूण सांगली जिल्ह्यामध्ये 15 ते 18 वयोगटातील साधारण 1.5 लाख लाभार्थी, पात्र लाभार्थी जे आहेत ते आहेत, त्यांचं कोविनवर ॲप्लिकेशनद्वारे नोंदणी करून आपण लसीकरण देणार आहोत। आज जे आपले 60 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणचे टीम करून आपण ज्या ज्या ठिकाणी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आहे त्या ठिकाणी 9वी, 10वी, 11वी व 12वी या कक्षेतील विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन ही लस आज देत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरुसल, न्यूज लोकमत, सांगली। जळगावमध्ये लसीकरणासाठी आलेल्या तरुणांचं औक्षण करून आणि त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। कोरोनापासून मुलांचा बचाव करण्याकरता लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। सरकारच्या निर्णयाचं मुलांकडून स्वागत करण्यात आलं, तर लसीचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। लसींचा तुटवडा जाणवणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। जळगाव जिल्ह्यामध्ये आज 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी लसीकरण सुरू झालेलं आहे। या ठिकाणी CB सर्जन असतील, DHO असतील किंवा शाहू महाराजांच्या या ठिकाणचे डॉक्टर्स मंडळी असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील तरुण विद्यार्थ्यांना या ठिकाणी लस देण्याची सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की तिसरी लाट येत असताना ज्या काळजी घेतल्या गेल्या पाहिजे ते सगळी काळजी घेऊन या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना आता लस सुरू झालेली आहे। नंदुरबारमध्ये आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लसीकरणाला प्रारंभ झालाय। म्हणजे 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालेलं आहे। राज्यात हा जिल्हा लसीकरणामध्ये शेवटच्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र लसीकरणाकरता लहान मुलांनी मात्र मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। युवकांना प्रोत्साहन देण्याकरता जिल्हाधिकारी मनीषा खत्री या सुद्धा उपस्थित होत्या। या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी निलेश पवार। आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला जनजागृती करणं आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरुवातीला आम्हाला ती मेहनत घ्यावी लागली, परंतु सद्यस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात संपूर्णपणे सर्व नागरिकांना आपण जनजागृत केलेले आहे आणि लसीकरणाची 18 वर्ष आणि त्यावरील सुद्धा लसीकरण चांगलं होत आहे। आणि आजपासून 3 जानेवारी 2022 पासून आपण 15 ते 18 वयोगटातील शाळेतील मुलं आणि शाळाबाह्य मुलांना आपण लसीकरण करणार आहोत। त्यासाठी आज आपण प्रत्येक तालुक्यात त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आजच आपण नंदुरबार येथे JPN रुग्णालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते आज 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरणाचं हे सेशन्स आपण या ठिकाणी आपण उद्घाटन सुरू केलं आहे।
वर्धा जिल्ह्यात 9 केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलंय। जिल्ह्यात सुमारे 65,000 मुलांना लस देण्यात येणार आहे। लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतोय असं चित्र आहे। मुलांचं लसीकरण सुरू झाल्यानं पालकांनी समाधान व्यक्त केलंय। पाहुयात नरेंद्र मते यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर GH हिवराळे यांच्यासोबत साधलेला संवाद। वर्ध्याहून आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी बोलले। देशामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर सरकारने 15 ते 18 वयोगटातील बालकांकरिता लसीकरणाचा निर्णय घेतला आणि हा निर्णय सुद्धा अंमलात आलेला आहे। राज्यामध्ये आजपासून 15 ते 18 वयोगटातील बालकांसाठी लसीकरण सुरू झालेलं आहे। वर्धा जिल्ह्यातही 9 केंद्रावर हे लसीकरण करण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की हे पोलीस दवाखाना आहे, वर्ध्यातील एकमेव केंद्र आहे। या केंद्रावरून हे लसीकरण करण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने बालकांनी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली आहे। लसीकरणासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जवळपास 50% आतापर्यंत लसीकरण होऊन गेलेलं आहे। या ठिकाणी नोंदणी केल्या जात आहे। येथे वैद्यकीय अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीनं हा टप्पा गाठला जाणार आहे। सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं आजचं लसीकरण सुरू झालेलं आहे? काय लसीकरणाचा पहिला दिवस आहे। 15 ते 18 वयोगटासाठी शासनाने लसीकरण आता सुरू केलेलं आहे कोविडवर मात करण्यासाठी। तर चांगला रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद चांगला आहे मुलांचा। शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन पण थोडंसं त्यांना सांगण्यात आलेलं आहे, तिथल्या प्रिन्सिपॉलना परत तिथं त्यांना मोटिवेट करण्यात आलेलं आहे आणि प्रतिसाद चांगला आहे। टार्गेट 300चं आहे आपलं दररोजचं। तर आतापर्यंत 80 जणांचं लसीकरण झालेलं आहे आणि 180 जणांचं नोंदणी झालेली आहे ऑनलाईन। तर 300 अपेक्षित आहे आणि लसीकरण व्यवस्थित सुरू आहे। 300चं टार्गेट आजचं होईल। दररोज 300 लसीकरण व्हायला पाहिजे, तर आपलं टार्गेट पूर्ण होईल। एकंदरीतच वर्ध्यात ज्या बालकांच्या लसीकरणाला आहे ते मात्र चांगला प्रतिसाद आहे आणि हे उद्दिष्ट आम्ही लवकरच पूर्ण करू। जिल्ह्यामध्ये 63,990 बालकं आहेत, त्यांना हे लसीकरण केलं जाणार आहे। एकंदरीतच वर्ध्यात या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आपल्याला दिसून येतात। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा लसीकरणाकरता सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर मुलं-मुलींची गर्दी बघायला मिळते आहे। आरोग्य विभागाने जिल्ह्यामध्ये 101 केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली आहे। तर नांदेडमध्ये आतापर्यंत 74% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय अशी माहिती आहे। मी नांदेडमधील स्त्री रुग्णालयामध्ये पहिली 15 ते 18 वयातील लस घेण्यासाठी आले। ती सगळ्यांसाठी सुरक्षित आहे आणि त्याची मला पण अगोदर भीती वाटत होती, पण ती सुरक्षित आहे। सगळ्यांनी ती लस घ्यावी। ज्यांना पण वॅक्सिनबद्दल जे चुकीचे गैरसमज होते ते होऊ नये अशी माझी नम्र विनंती। आणखीन हे खूप म्हणजे अत्यंत सुरक्षित आहे कोवॅक्सिन आणि हे मी सगळ्यांना प्रार्थना करते की हे वॅक्सिन घ्यावे। तर बुलढाणा जिल्ह्यातल्या 1,40,000 मुलांचं लसीकरण 26 केंद्रांवर करण्यात येत आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी घेतलेला आढावा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 26 केंद्रावरती हे वॅक्सिनेशन आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि 1,39,000 विद्यार्थी असतील, मुलं असतील, यांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते प्रशासनाकडून या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे अशी माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। त्या माध्यमातूनच सकाळपासूनच जर का आपण बघितलं तर लहान लहान चिमुकले असतील आणि 15 ते 18 वयोगटातील जे काही मुलं असतील ते वॅक्सिनेशनसाठी शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहावं मिळतात। स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी वॅक्सिनेशन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहावं मिळत आहे। मध्यंतरी आपण जर का बघितला तर बुलढाणा जिल्ह्याचा वॅक्सिनेशनचा जो आकडा होता तो अतिशय कमी प्रमाणात झाले असल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं होतं, परंतु आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं वॅक्सिनेशनला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळं प्रशासनाकडून देखील आता मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। त्या माध्यमातूनच आता मुलं देखील वॅक्सिनेशनसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरणही सुरू झालंय। कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये विद्यार्थिनींनी लसीकरणाकरता गर्दी केली होती। शनिवारपासूनच लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली। महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली, सावळाराम क्रीडा संकुल डोंबिवली, शिवशक्तीधाम, आर्ट गॅलरी, मोहने लसीकरण केंद्र ही 3 केंद्र कल्याणची या 6 ठिकाणी म्हणजे कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरं मिळून एकूण 6 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय। या ठिकाणी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे लसीकरण 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांकरता सुरू झालेलं आहे। 10 ते 15 दिवसांमध्ये हे लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं आयुक्त म्हणाले। आज आपण 15 ते 18 वयोगटातील जे आपले मुलं मुली आहेत त्यांचं लसीकरण सुरू करत आहोत। त्यामध्ये आपण काही सेंटर्स निवडले आहेत आणि त्याचप्रमाणे काही कॉलेजेस, शाळांमध्ये देखील आपण हे लसीकरण करत आहोत आणि येणाऱ्या 10 ते 12 दिवसांमध्ये हे लसीकरण पूर्ण करण्याचं आमचं मानस आहे। मनमाडच्या महाविद्यालयामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय ही एक महत्त्वाची बातमी आता आपल्या समोर येते। इंडियन हायस्कूलमध्ये शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मनमाडच्या महाविद्यालयामध्ये एका शिक्षकाला कोरोनाची लागण झालेली आहे आणि त्यामुळे अर्थात विद्यार्थी सुद्धा चिंताग्रस्त आहेत, विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा चिंताग्रस्त आहेत। महाविद्यालयामध्ये कोरोनाचा पेशंट आढळून आलेला आहे। एका शिक्षकाला, इंडियन हायस्कूलमध्ये एका शिक्षकाला कोरोनाची लागण झालेली आहे। ही बातमी आपण बघतोय मनमाडमधून। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। बब्बू, शिक्षकाला कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे अर्थात विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण असणार। त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची टेस्ट प्रशासन करणार आहे का महाविद्यालयाकडून केली जाणार आहे? स्वर्णाचं खरं तर हे धक्कादायक आहे, कारण 1 महिन्यापूर्वीच शाळा सुरू झालेल्या आहे, महाविद्यालय सुरू झालेले आहे आणि लोकांना असं वाटत होतं का मनमाड हा कोरोना मुक्त झाले, त्याच्यामुळे सर्व बिंदास होते। पण एक शिक्षक इंडियन हायस्कूल जे त्यांना थोडासा त्रास जाणवला, त्यांनी स्वॅब दिला होता आणि त्यांचा जो आज अहवाल आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे। हे शिक्षक आहे ते 11वी आणि 12वीला शिकवतात आणि त्या दोन्ही वर्गात जवळपास 250 विद्यार्थी आहे। कदाचित हे सर्व विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आलेले असतील आणि शिवाय इतर शिक्षक स्टाफ जो आहे तोही त्यांच्या संपर्कात आलेला आहे। त्याच्यामुळे सर्वांमध्ये आता भीती निर्माण झालेली आहे। आता जेव्हा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर शाळा बंद करण्यात आलेली आहे आणि शाळेचं सॅनिटाईज करण्यात आलेलं आहे, साफसफाई सुरू केलेली आहे। आता जे विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचं ते स्वॅब घेणार आहे का नाही अजून हे काही याच्या बाबतीत निश्चय झालेला नाही आहे। मात्र भीती निर्माण झालेली आहे आणि एकूणच आता एका शाळेत ही जी परिस्थिती आहे, आणखी इतर शाळांमध्ये याचा शिरकाव झालेला आहे का हे पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्वर्णा, नक्की बब्बू, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अजून काही घडामोडी आपण बघणार आहोत, मात्र त्याआधी बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पहा, फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये एक भंडाऱ्याची महत्त्वाची बातमी आहे। आम्ही 31 तारखेला एका आमदाराने पोलिसांना शिवीगाळ केली होती, या संदर्भातला व्हिडिओ 1 तारखेला तुम्हाला दाखवला होता। या तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना आता अटक झालेली आहे। 31 डिसेंबरला मोहाडी पोलीस ठाण्यात त्यांनी राडा केलेला होता। पोलीस निरीक्षकांना, पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केलेली होती। राजू कारेमोरा यांनी पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती। व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण केल्याचा सुद्धा आरोप आहे। पण हे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक झालेली आहे। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याशी सविस्तर बोलूया। तुषार, हा व्हायरल झालेला व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवला होता। परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यात असंही आपण सांगितलं होतं। काय अपडेट? आता आमदारांना तर अटक झाली अशी माहिती मिळते। स्वर्ण, हा निश्चित अत्यंत धक्कादायक प्रकार होता, कारण की एखाद्या आमदाराने किंवा एखाद्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना शिवीगाळ करणं आणि अत्यंत कमरेखालची शिवी देणं हा निश्चित अत्यंत धक्कादायक प्रकार होता। या संपूर्ण घटनेनंतर सर्व परिसरामध्ये आणि पोलीस वर्तुळामध्ये या घटनेबद्दल अत्यंत निंदा केली जात होती आणि त्यानंतर मग दोन्ही पक्षांच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल झाल्या आणि राजू कारेमोरे यांना अगदी काही तासाच्या आधी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे। आता सध्या जी
त्यांची जी पुढची अटक केल्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे ती सुरू आहे. पण निश्चित अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे. 31 डिसेंबरच्या रात्रीला राजू कारेमोरे यांचे 2 मित्र हे तुमसर भागातनं जात असताना ही संपूर्ण घटना घडलेली होती. मोहाडीपाशी या 2 मित्रांचा आणि पोलिसांची शाब्दिक चकमक झालेली होती. त्यामध्ये तिथे राणे नावाचे PSI होते. त्यांनी यांच्या 2 मित्रांना मारहाण केली असा यांचा आरोप होता. आणि त्यानंतर मग मारहाणी का केली याचा जाब विचारण्यासाठी जेव्हा राजू कारेमोरे हे मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला होता. महत्वाची गोष्ट की एक आमदार किंवा एक लोकप्रतिनिधी यांनी अधिकाऱ्यांसोबत कसं बोलावं याचा तारतम्य किंवा याची नैतिकता त्यांनी त्यावेळेस पाळलेली नाही. आणि त्यामुळे मग पोलीस आणि यांचे कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर धावून गेलेले होते. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या कलमा अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता. त्यामध्ये जर का तुम्ही बघायचं झालं तर कलम 354 असेल, 353 असेल, 299 असेल, वेगवेगळ्या कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला होता. राजू कारेमोरे यांचा असा आरोप होता की त्यांचे मित्र पैसे घेऊन जात होते आणि ते पैसे लुटण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र पोलीस तपासामध्ये यामध्ये कसलेही तथ्य नसल्याचं पुढे आलेलं आहे. अजूनही पोलीस तपास सुरू आहे. मात्र जे पोलीस ऑन ड्युटी होते, कारण 31 डिसेंबरची रात्र होती, हे सर्व पोलीस आताच नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या नगरपंचायत निवडणुकीत जिथे मतपेट्या ठेवलेल्या तिथे स्ट्रॉंग रूम होती, त्या स्ट्रॉंग रूमच्या कामासाठी हे सर्व अधिकारी तैनात होते आणि त्या अधिकाऱ्यांचा तिथे वाद झालेला होता. म्हणजे इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत वाद झाला. त्यामुळे निश्चित हे प्रकरण अत्यंत संवेदनशील झालेलं होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की राजू कारेमोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहे. त्यामुळे एखाद्या आमदाराने अशा प्रकारे अधिकाऱ्यांसोबत बोलणं हे निश्चितच धक्कादायक होतं. आता या संदर्भात अटक झालेली आहे, पुढची प्रक्रिया सुरू आहे. नेमकं राजू कारेमोरे यांना जामीन मिळतो की नाही हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि एका ब्रेकिंग न्यूज कडे आपण वळतोय. राज्य शासनाने सगळ्या महापालिकांना महत्त्वपूर्ण असे आदेश दिलेले आहेत. राज्यातील सगळ्या महापालिकांनी त्यांच्या सर्व वैधानिक बैठका या आता ऑनलाईन पद्धतीने घ्यायच्या आहेत. महिन्याभरानंतर कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन मग पुढचे निर्णय घेतले जातील. पण तोपर्यंत 1 महिनाभर तरी ज्या महापालिकांच्या बैठका असतील त्या सगळ्या ऑनलाईन घ्या असे निर्देश देण्यात आलेले आहेत. या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा असे आदेश सुद्धा काढण्यात आलेत राज्य सरकारकडून. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रणाली, कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे आणि ओमायक्रॉनचे हे रुग्ण मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे निर्बंध लावले जात आहेत. अगदी कडक नाही, पण निदान काळजी घेतली जाते. त्यातलाच हा एक निर्णय म्हणायचा का? अगदी खरंय सुवर्ण. आपण जर बघितलं तर मुळात कोरोनाची दुसरी लाट ही अनेकांचे जीव घेऊन गेली आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झालेली होती. आता गेले काही दिवस सातत्यानं मुंबई शहरामध्ये विशेषतः आज जर आपण बघितलं तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढतीये. राज्यभरामध्ये सुद्धा या मुंबईच्या रुग्णांची भर पडल्यामुळे जी रुग्णसंख्या आहे ती वेगानं वाढताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं हा निर्णय घेतलेला आहे की मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिका असतील यांच्या बैठका अवघे काही महिने झालेले आहेत, प्रत्यक्ष स्वरूपात व्हायला लागले, त्या पुन्हा एकदा ऑनलाईन घेतल्या जाव्या असे आदेश जे आहेत ते महाराष्ट्र शासनानं सर्व महापालिकांना दिलेले आहे. अवघे 2 किंवा 3च महिने झालेले असतील मुंबई महानगरपालिकेची सार्वजनिक सभा, स्थायी समिती या प्रत्यक्ष होऊ लागलेल्या आहेत. तोपर्यंत खरं तर या ऑनलाईनच होत होत्या आणि आता पुन्हा एकदा या बैठका ऑनलाईन होणार आहेत. खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक महापालिका आहेत ज्यांची जी मुदत आहे ती संपती आहे आणि त्यामुळे फेब्रुवारीमध्ये या महानगरपालिकांच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता दाट दिसून येते आणि त्या पार्श्वभूमीवरच आता हा जो निर्णय घेण्यात आलाय हा अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही बैठका मग त्या वैधानिक समितीच्या असतील किंवा इतर समित्यांच्या असतील हे प्रत्यक्ष न होता आता ऑनलाईन होणार आहेत. नक्की, धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल. बातमी आहे मुंबई जवळचे उपनगर उल्हासनगरमधून. उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात 31ची पार्टी करणं तरुणांना चांगलंच भोवलेलं आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 1च्या परिसरात भर रस्त्यात डीजे लावून संगीताच्या तालावर तरुण धिंगाणा घालत होते. याचवेळी अचानक पोलिसांची एंट्री झाली आणि पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद या तरुणांना दिला. मग त्या तरुणांची झिंग थोडी उतरली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. मात्र या तरुणांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितलं.
आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। गणेश, खरं तर 31च्या आधीच सगळ्यांना सूचित केलं होतं राज्य सरकारने, महापालिकांनी सुद्धा, की काळजी घ्या, कोरोनाचे रुग्ण वाढतायत, गर्दी करू नका, काही ठिकाणी तर जमावबंदी पण लागू आहे। असं असताना या व्हिडिओविषयी आणि त्यानंतर झालेल्या कारवाईविषयी काय सांगाल? सुवर्ण, उल्हासनगर 1 नंबर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। बिर्ला गेट परिसरामधला एक भाग आहे। त्या ठिकाणी 31च्या मध्यरात्री काही तरुण जे आहेत मोठ्या संख्येनं जमले होते आणि डीजेच्या तालावर नृत्य करत असताना एकाने मोबाईलमध्ये हे सगळं जो दृश्य होता ते चित्रित केलं आणि या संदर्भाची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली त्यानंतर 1 नंबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपलं पथक त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या तरुणांना चांगलाच दंडुक्याचा चोप दिला। आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये सर्वत्र, मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतो आहे आणि त्याच्यामुळे रात्री 11 पर्यंत किंवा आणखीन काही निर्बंध कठीण करण्याचा राज्य सरकार विचार करत असताना जमावबंदी एक ठिकाणी आहे किंवा 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र न येण्याच्या सूचना किंवा निर्देश दिलेले आहेत। मात्र तरी सुद्धा 31च्या मध्यरात्री हे तरुण मोठ्या प्रमाणात जमले होते आणि आपण त्या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं सामाजिक अंतर त्यांनी पाळलं नव्हतं किंवा अनेकांच्या तोंडाला साधे मास्क देखील नव्हते आणि त्याच्यामुळे तरुणांनी आता ही जबाबदारी ओळखून कुठेतरी या गोष्टींना स्वतःच आवर घातला पाहिजे आणि कोरोनापासून यासाठी प्रयत्न केला गणेश, तुम्ही असेच सोबत राहा। अजून एका बातमी संदर्भात तुमच्याकडून माहिती घ्यायची असते आहे, पण बेफिक्री म्हणजे नेमकी काय ती या दृश्यांमधून आपल्याला समोर येते की आपण एखाद्या घटनेचं, कोरोनाचे रुग्ण वाढतायत याचं गांभीर्य नसणं आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपण वाढत्या रुग्णसंख्येवरनं पाहतोय। बातमी पुढची आहे अंबरनाथमधून। अंबरनाथमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर येते। 21 वर्षाची ही तरुणी आहे, तिच्यावर सामूहिक अत्याचार झालेत। हनुमान हिलम विश्वास मडवी यांना अटक झालेली आहे आणि जावेद अन्सारी हा तिसरा आरोपी ज्याला अटक झाली आहे। शिवाजीनगर पोलिसांनी 24 तासात ही अटक केलेली आहे। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गणेश, हा सगळा काय प्रकार आहे? काहीच महिन्यांपूर्वी आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये महिला सुरक्षित आहेत का या संदर्भातला आढावा घेतला होता आणि तेही वेगवेगळ्या वेळी घेतलेला आढावा होता। आपण बघतोय वारंवार अशा घटना समोर येत आहेत। सुवर्ण, अगदी बरोबर आहे की डोंबिवलीमधली सगळ्यात मोठी घटना जी 3 ते 4 महिन्यापूर्वी घडली होती त्यामध्ये जवळजवळ 30 पेक्षा अधिक आरोपी होते ज्यांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला होता आणि त्याच्यानंतर नववर्षाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी हा जो प्रकार घडलेला आहे जो अंबरनाथ शहरात घडलेला आहे। अंबरनाथ शहरामध्ये एक JMP डॅम आहे, त्या ठिकाणी या तरुणीला तिचा जो मित्र होता तो हनुमान घेऊन गेला होता आणि त्याच्या अगोदर त्याचे 2 मित्र त्याच्यासोबत दुपारी दारू प्यायला बसले होते आणि त्यानंतर या तरुणीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी या तरुणीवर हनुमान असेल किंवा त्याचे 2 मित्र असतील त्यांनी बळजबरीने अत्याचार केला आणि या सगळ्या घटनेनं भेदरलेली जी तरुणी आहे 21 वर्षीय तिने अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी त्या ठिकाणी पोलिसांना सांगितली आणि पोलिसांनी देखील तात्काळ या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 24 तासांमध्ये या 3 आरोपींना अटक केलेली आहे। सध्या न्यायालयामध्ये ते या 3 आरोपींना हजर केलेला आहे। त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहावं लागेल। मात्र अतिशय दुर्दैवी आहे की एका ठिकाणी राज्यामध्ये कोरोनाचं संकट आहे आणि हे जे तरुण आहेत किंवा हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही लोक आहेत अशा प्रकारच्या घटनांना कुठेतरी पायबंद बसावा या पोलिसांकडून असे प्रयत्न केले जात असताना असे प्रकार होत आहेत ते निश्चितच महाराष्ट्राला न शोभणारे आहेत। सुवर्ण, नक्की गणेश, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल। बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। देशातील 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांना आजपासून कोरोनाची लस द्यायला सुरुवात झालेली आहे। राज्यातल्या 650 केंद्रांवर 60 लाख मुलांचं लसीकरण सुरू झालंय। मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन ही लस वापरण्यात येते। लसीकरणाकरता विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासूनच सुरू करण्यात आली होती। आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लोकांनी कोविन ॲपवर नोंदणी केलेली आहे। नोंदणीसाठी इयत्ता 10वीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे। कोविन पोर्टलवर आपला कोविड-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्याकरता विद्यार्थ्यांना आपल्या आय कार्डचा वापर करावा लागणार आहे। ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आय कार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आलेला आहे।
अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लॉकडाऊन हा बोगसपणा असल्याचा आरोप केलाय। राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे, त्यावर विखे यांनी प्रतिक्रिया दिली। मात्र नागरिकांनी नक्कीच काळजी घ्यायला हवी असंही त्यांनी स्पष्ट केलंय। भविष्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला तर तो नागरिकांच्या हितासाठीच असेल, त्यात राजकारण करणं चुकीचं असल्याचं उत्तर आमदार निलेश लंके यांनी दिलंय। मला वाटतं की लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हा सगळा बोगसपणा आहे, याची काही आवश्यकता नाही। सगळ्यांनी आपली जबाबदारी स्वतः स्वीकारून स्वतःला सुरक्षित ठेवणं आणि लसीकरण घेणं हाच एकमेव कोविडपासून मार्ग आहे। बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं मी समर्थन करत नाही। प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते। आता त्या गोष्टी त्या खोलात जाण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पुढे आलेलं जे संकट आहे ना, ते संकट पार करायचं। काहींच्या डोक्यात काही नेहमी एक राजकीय द्वेष भरलेला असतो। मग एखाद्या सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला, मग विरोधकांनी सांगायचं हे बोगसपणा आहे, हे राजकीय झालं। हे राजकारण बाजूला ठेवून या माझ्या लोकांना आधार देणं गरजेचं आहे ना, हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे या गोष्टी तर खोलात जाण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने जर संकट आलं समोर तर त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मेहनत घेण्याची तयारी आणि इच्छाशक्ती असेल तर आयुष्यात सगळं काही शक्य आहे। बायजूस यंग जीनियस अभियानामध्ये आम्ही अशा अनेक मुलांना भेटलो, त्यांच्यातल्या प्रतिभा, दृढ संकल्प यांच्या म्हणजे हे बघून आम्हाला आश्चर्य वाटलं त्यांच्या वयाच्या मनाने, कारण तो अशक्य वाटतो। आज आपण पाहणार आहोत दिल्लीतली प्रतिभावंत पलक शर्माची कहाणी। जीनियस यंग जीनियस 2021 में प्रधानमंत्री बाल पुरस्कार से सम्मानित मध्य प्रदेश के इंदौर में रह रही 14 साल की पलक शर्मा पानी में गोता लगाती हैं तो देखने वाले दंग रह जाते हैं। देश विदेश में डाइविंग के मशहूर मुकाबलों में पलक ने अभी तक 12 गोल्ड और 4 सिल्वर मेडल जीते हैं। 2019 में एशियन स्विमिंग फेडरेशन की ओर से आयोजित एशियन एज ग्रुप डाइविंग चैंपियनशिप में पलक ने गोल्ड मेडल जीता। जब मैंने इंटरनेशनल में गोल्ड जीता था और अपने देश के लिए राष्ट्रगान बजा था, अपना जो देश का झंडा है वो बीच में लहराया था, तब मुझे बहुत अच्छा लगा था। मैंने बहुत गर्व महसूस करा था। 8 साल की उम्र से पानी में पसीना बहा रही पलक को डाइविंग की प्रेरणा अपनी तैराक बहन और चाचा से मिली। 8 साल की थी तब मेरी एक कज़न सिस्टर धनिशा शर्मा वो स्विमिंग करती थी, तो मुझे शौक़ था स्विमिंग का। मैं शुरू से स्विमिंग में बहुत इंटरेस्टेड थी, लेकिन मुझे स्विमिंग नहीं आती थी। मेरी भी इच्छा होती थी कि मैं भी जलपरी जैसे तैरूं, लेकिन फिर उसके बाद मेरे जो बड़े पापा हैं उन्होंने मुझे बताया कि डाइविंग भी अच्छा गेम है, आप डाइविंग में भी जा सकते हो। पलक का सपना ओलंपिक में गोल्ड जीतने का है। इसके लिए पलक कड़ी मेहनत कर रही हैं। मैं इसको ओलंपिक में देखना चाहती हूँ कि ये अपने देश के लिए गोल्ड मेडल ला सके। पलक जीत का अपना सफर जारी रखेंगी। इसी तरह लगन से वो मेहनत करती रही तो ओलंपिक में भारत की नुमाइंदगी का उनका सपना एक दिन जरूर पूरा होगा। अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रतिभावंत मुलांना भेटणं याकरता गरजेचं आहे, त्यांना पाहणं, त्यांच्या बाबतीत जाणून घेणं याकरता गरजेचं आहे की अशा लाखो मुलांना यातून प्रेरणा मिळेल। या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका, मास्क घातल्याशिवाय कुठेही बाहेर पडू नका। दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या घडामोडी पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।